नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय बेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। बऱ्याच दिवसानंतर आज आपण व्हिडिओ टाकत आहोत। त्याचं कारण आहे की पवित्र पोर्टलवर एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे। आता हे नवीन नोटिफिकेशन आलेले नसून द्यायला लावलेलं आहे। तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्याच्या संदर्भातच बोलणार आहोत। आता जे काही पवित्र पोर्टलवर नवीन नोटिफिकेशन म्हणजे नवीन जी काही सूचना आलेली आहे ती आहे रजिस्ट्रेशनच्या बाबतीत। मग आता नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता ही प्रक्रिया फक्त काही विशिष्ट लोकांसाठीच आहे। मग आता हे विशिष्ट व्यक्ती लोक कोण आहेत, तर आपण आता संबंधित व्हिडिओमध्ये त्यांच्या संदर्भातच बोलणार आहोत। तर आता झालं काय आहे, पवित्र पोर्टलवर एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे। त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। ही संधी कुणाला, जे टीईटी फ्रॉड टीईटी स्कॅम मध्ये होते पण ते सीटीटी पास किंवा बीएड होते असे जे उमेदवार जे न्यायालयामध्ये गेले होते, न्यायालयामध्ये जाऊन त्यांना रजिस्ट्रेशनची प्रक्रियामध्ये रजिस्ट्रेशनच्या संबंधित प्रक्रियामध्ये भाग घेण्याचा संधी भेटली होती। मग अशा उमेदवारांचं सुरुवातीला रजिस्ट्रेशन झालं। कुठलं, जे मुंबईवाले होते आणि नागपूरवाले होते त्यांचं झालं। पण औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर या उच्च न्यायालयामध्ये गेलेले त्यांचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया त्यांना संधी होती, त्यांना संधी द्यायला लावली होती, पण शासन प्रशासनाने यांना संधी उपलब्ध करून दिली नव्हती। 4 महिने झालं त्यांची संधी त्यांना भेटली नव्हती। आता जे हे उमेदवार होते जे की न्यायालयामध्ये गेले होते, यांना रजिस्ट्रेशनची परवानगी भेटली होती पण त्यांना संधी उपलब्ध झाली नाही। मग अशातले काही उमेदवार हे परत न्यायालयामध्ये गेले व त्यांनी परत याचिका टाकली। कुठली, की कोर्टाचा अवमान केल्याबद्दल। मग आता ही जी याचिका होती ती 31/2024 अशी होती। मग याची सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये शासन प्रशासनाला सक्त आदेश देण्यात आले की यांचे रजिस्ट्रेशन 3 दिवसांमध्ये यांचे रजिस्ट्रेशन करून घेतलं पाहिजे। मग हेच कारण आहे, फक्त ह्याच कारणामुळे आज आपल्याला पवित्र पोर्टलवर एक नवीन सूचना पाहण्यास भेटत आहे। काय सूचना आहे, की जे टीईटी फ्रॉड म्हणजे टीईटीच्या स्कॅम मध्ये होते पण जे न्यायालयामध्ये गेलेले आहेत, औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर या न्यायालयामध्ये गेलेले आहेत, उच्च न्यायालयामध्ये, आणि त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी आहे, पण जे कोण जे सीटीटी किंवा बीएड पात्र आहेत असे उमेदवार फक्त त्यांना संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन हे आजपासून सुरू झालेलं आहे। मग आता याच्यामध्ये खूप जणांना संभ्रम असेल किंवा खूप जणांमध्ये प्रश्न पडला असेल की टीईटीच्या स्कॅम मध्ये 9501 उमेदवार होते आणि 2018चे वेगळे होते। अशा सर्वांना संधी उपलब्ध झालेली आहे का असा प्रश्न पडला असेल, तर बिलकुल नाही। संधी कुणाला आहे, जे उमेदवार न्यायालयामध्ये गेले होते, आता नागपूर आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले होते त्यांचं प्रकरण क्लोज झालेलं आहे। फक्त औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर या न्यायालयामध्ये गेलेले त्यांनी रीतसर याचिका दाखल केलेले फक्त असेच उमेदवार, असे जवळजवळ 400च्या आसपास उमेदवार आहेत, फक्त त्याच उमेदवारांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि फक्त यांचंच रजिस्ट्रेशन ह्या संबंधित 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये होणार आहे, बाकी कुणाचंही नाही। आता बाकी पूर्वी आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यांना पुन्हा नव्याने संधी नाही किंवा एडिट करण्याचा ऑप्शन नाही आहे। फक्त जे औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर या न्यायालयामधले आहेत फक्त त्यांचं रजिस्ट्रेशन हे आजपासून सुरू झालेलं आहे। आणि यांच्या संदर्भात आणखीन एक महत्त्वाचं, यांचे टीईटीचे प्रमाणपत्र हे बिलकुल चालणार नाहीत। तुम्ही फॉर्म भरताना टीईटीचं प्रमाणपत्राचा नंबर जरी टाकला तर ते बाहेर फेकलं जाईल किंवा तिथे एरर म्हणून दाखवेल। फक्त तुम्हाला सीटीटीच्या बेसवर किंवा बीएडच्या बेसवर संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्याच बेसवर तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं की आता यांना जी मुदत दिली आहे, किती दिलेली आहे, आता यांना मुदत ही आजपासून फक्त 16 तारखेपर्यंत दिलेली आहे आणि कोणत्याही कारणास्तव मुदत वाढ दिली जाणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे। आता हे रजिस्ट्रेशन सुरू झालं किंवा नाही हे कसं कळणार, आता जे न्यायालयामध्ये गेलेले आहेत, याचिका दाखल केलेल्या आहेत आणि असे जे उमेदवार त्यांनी पवित्र पोर्टलला ईमेल केला होता, फक्त अशाच उमेदवारांना
ईमेल येत आहेत आणि त्यांचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या। तुम्हाला मुदत फक्त 16 तारखेपर्यंत दिलेली आहे। भलेही तुम्हाला न्यायालयाने परवानगी दिली रजिस्ट्रेशन करण्याची, पण शासन प्रशासनाने दखल घेतली नाही, मग तुम्ही परत कोर्टामध्ये गेलात, मग कोर्टाचा अवमान केल्याबद्दल परत याचिका दाखल केलात, त्याच्यातून तुम्हाला परत संधी उपलब्ध करून दिली आणि एवढं करून सुद्धा तुम्हाला नोंदणीसाठी फक्त 3 दिवस दिलेले आहेत। आणि आता याच्यामध्ये आणखीन खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत, कारण याच्यातले सगळेच्या सगळे उमेदवार एक तर CTT पास झालेले आहेत किंवा BEd पासवाले आहेत। आता जे उमेदवार CTT पास झालेले आहेत त्यांना मिसमॅचचा प्रॉब्लेम 100% येणार आहे। मग आणि हा मिसमॅचचा प्रॉब्लेम लवकर मिटणारा नाहीये, त्याला 2 ते 3 दिवस लागतात। आणि आपल्याला नोंदणीची संधी किती दिलेली आहे माहिती आहे का? फक्त 16 तारखेपर्यंत दिलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर आजच रजिस्ट्रेशन करून घ्या। जर तुमचा काही मिसमॅचचा प्रॉब्लेम असेल तर उद्या सोमवार आहे, मंगळवार आहे, या 2 दिवसांमध्ये क्लिअर करून मंगळवारी तुमचं रजिस्ट्रेशन क्लिअर करून पूर्ण करा। आता सर्वात महत्त्वाचं, हे रजिस्ट्रेशन होणं का गरजेचं होतं? कारण मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जोपर्यंत TET बोगस म्हणजे TET मध्ये अडकलेले पण BEd व CTT पासवाले यांचं जोपर्यंत रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रेफरन्स येणार नाहीत। मग आपल्याला प्रेफरन्स येण्यासाठी ह्यांची प्रक्रिया पार पडणं गरजेचं होतं, पण शासन प्रशासन त्याची दखल घेत नव्हतं। मग त्यांच्या शासन प्रशासनाचा वेगवेगळा हेतू होता, तो आता सर्वांनी ओळखून घ्यायला हवा। आता त्याने कोर्टाने दखल घेतल्यामुळे ह्यांची नोंदणी होत आहे। आता ह्यांची नोंदणी झाल्यानंतर आपल्याला लागलीच 20 ते 25 तारखेच्या आसपास प्रेफरन्स यायला सुरू होतील। आणि मी मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ह्यांची नोंदणी झाल्याशिवाय प्रेफरन्स येणार नाहीत। आता ह्यांची नोंदणी होत आहे, ही चांगली गोष्ट आहे आणि ह्यांची नोंदणी झाल्यामुळे आपल्याला प्रेफरन्स येण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे। तर ठीक आहे, जेवढं काय सर्व महत्त्वाचं होतं ते सर्वच्या सर्व हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणखीन जी काही महत्त्वाची माहिती आहे ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राइब बटन आहे ते दाबा, त्यानंतर जी घंटी आहे ती, त्यानंतर ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील।